नमस्कार. शैलास फॅशन अँड डिझायनिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका चॉकची माहिती देणार आहे आणि काय होणार आहे, तुम्हाला त्या चॉकची खूप मदत होणार आहे. कशासाठी? जेव्हा तुमची मार्किंग चुकीची होईल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्हाला तो चॉक वापरायचा असेल तर तुम्ही तो प्रेसने मिटवू शकता आणि नवीन मार्किंग करू शकता. इझिली तो प्रेसने मिटवला जातो. तर त्यासाठी मी तुम्हाला नवीन चॉक दाखवणार आहे. कोणत्या प्रकारचा आहे, मटेरियल मध्ये जो आपण मटेरियलचा व्हिडिओ बनवला तर त्याच्यामध्ये तो चॉक नव्हता, पण तो माझ्याकडे आता आलेला आहे. तर मी तुम्हाला तो चॉक दाखवते आणि त्याची मार्किंगही करून दावते आणि प्रेसने ते कसं मिटवायचं ते पण मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्ही इझिली तुमची मार्किंग परत तुम्ही करू शकता. तर चला तर मग आता आपण चॉक पाहूया. तर हे बघा, हा आहे पांडा चॉक. हे बघा, अशा प्रकारचा हा चॉक आहे. बघितलं ना किती सारे हे चॉक आहेत. तर तो यूज कसा करायचा आणि प्रेसने कसा मिटवायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा, या इथे मी त्या चॉकचा एक पीस काढून घेतलेला आहे. तर याची शार्पनेस बघू शकता किती मस्त आहे. आता याच्यापासून मी मार्किंग करून दाखवते आणि तो कसा मिटवला जातो हे पण तुम्हाला मी दाखवते. तर आता या इथे मी शोल्डरचं माप टाकून घेते. जसं 5.5 इंचावरती शोल्डर घेऊया आणि ह्या स्केलचा वापर बघा, हा कपडा असा सरळ असला ना, ही अशी ठेवायची. मग याची डायरेक्शन कशी तुम्हाला सरळ भेटणार आहे, लाईन. मग हे बघा, हे मी मार्किंग केलं 5.5 इंचावरती. तर शोल्डरसाठी माप टाकलं. आता या इथं आर्महोलचं मार्किंग करूया. तिथे मी 6 इंचावरती आर्महोलचं मार्किंग केलं. तर या स्केलच्या साह्याने सरळ लाईन ड्रॉ केली. या इथं अर्धा इंच आर्महोल डाऊन केलं. याला या पद्धतीनं शेप देऊन घेतला. आता आपल्याला सरळ हे मार्किंग केलं. त्याच्यानंतरनं आता हे जे आर्महोल आहे याचं आपण इथून अर्धं काढलं तर 2.25 इंच होत आहे. तर मग इथं फिटिंगची मार्किंग करायची आहे आणि मग ही स्केल अशा प्रकारे ठेवायची. इथं किती फिटिंगची मार्किंग तुमची असणार आहे. आता समजा इथं मी 8 इंचावरती फिटिंगची मार्किंग करत आहे या पद्धतीनं. आणि मग हा पॉईंट आणि हा पॉईंट ठेवून घेते आणि हे झालं आपलं आर्महोलचं मार्किंग. तर आता ह्याला मिटवायचं कसं हे मी तुम्हाला दाखवते. पण त्याच्या आधी तुम्हाला हा जो आपला लोकल चॉक असतो याचा पण आता याची पण मार्किंग बघा मी या इथं अशी केली. तर ह्यात तुम्ही मला सांगू शकता की जो आपण पांडा चॉक यूज केला त्याची मार्किंग बघा आणि हा आपला जो चॉक आहे दुसरा त्याची मार्किंग बघा किती जाड आलेली आहे. आणि आता हे बघा, आता इस्त्री गरम केल्यानंतर ना बघू शकता, हे बघा इझिली आपण जी मार्किंग केलेली होती ती गायब झाली. आणि ह्या चॉकची मार्किंग अशीच आहे, बरोबर. आणि या चॉकची मार्किंग आता हे पहा, इथे मी 2 लाईन अशा ड्रॉ केल्या. आता ही नॉर्मल चॉकची मार्किंग आहे आणि ही पांडा चॉकची मार्किंग आहे. तर बघू शकता. तर यासाठी जर तुम्ही बिगिनर्स असताल तर तुम्ही हा चॉक यूज करा, जेणेकरून तुमचा कपडा जास्त खराब होणार नाही. तुम्हाला वाटलं तुमची मार्किंग चुकीची आहे तर तुम्ही याचा वापर करू शकता. जर बिगिनर्स असताल, शिकण्यासाठी जर उत्सुक असताल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा. तर चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.